आम्ही जे सुचवलेले काम आहेत ते लोकांच्या गावी घरोघरी जाऊन त्यांच्या गावी जाऊन आम्ही तुमच्याकडून आले सर, यांच्याकडून आले हो साहेब, पण तुम्ही घेतच नाही प्रस्ताव त्याच्यापेक्षा जास्त पाठवलेले आहेत. आम्ही तुम्ही जे सांगितलं डीपीसी घेत नाही, डीपीसी घेत नाही. तुम्ही जे प्रस्ताव पाठवलेला आहे ते यंत्रणाकडे आम्ही पाठवलेला आहे. साहेब, यंत्रणाच्या मार्फतूनच आले, जिल्हा परिषद आणि त्याच्या मार्फतूनच आले, मार्फत आले. 22 पैकी 14 जिल्हा साहेब तुम्ही देणार आहे का नाही तुम्ही सांगून टाका पहिले. आमच्या कामाला कायद्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये काय डीपीसीचा काम आहे, त्यांना पैसे द्यायचा. हो तर निधी आमच्या हो आम्ही सुचवलेल्या कामाला अर्थ काय आमच्या सुचवलेल्या कामाला यंत्र तुम्ही देणार का नाही तुम्ही सांगून टाका. तुम्ही हो नाही तर नाही. असं आहे की जे कामं या डीपीडीसीच्या माध्यमातून सुचवल्या जातात किंवा केल्या जातात ते तुमच्या लोकसभा क्षेत्रातच करणार लोकसभा हो पण गरजेचे आहेत ना. तुमच्या आणि किसान साहेबांच्या लोकसभा क्षेत्रात बरोबर आहे साहेब, पण ते पुष्कळचे कामं झाली नाहीत ना. आज साहेब आम्ही मला सांगतो प्रशासकीय मान्यता ची यादी ती आम्ही मागवली आहे. त्याच्यासाठी लेटर पण दिला. डीपीसी कशासाठी आहे साहेब? तुम्ही जे बी कामं सुचवले ना आतापर्यंत आम्हाला यादी मिळाली ना, मग मान्यता कशाला देऊ राहिला तुम्ही? मला समजून राहिला ही मीटिंग कशासाठी आहे डीपीसीची? आम्ही जे डीपीओ कुठं आहे सांगा तुम्ही, यादी का बरं नाही दिली? जेवढे कामाची आहे तुम्ही कुठं काम आहे तिथं या पुस्तकामध्ये कुठं काम दिलं आहे? सर, आपण जे माननीय प्रतिनिधीकडून आपल्याला जे कामं येतात ते आपण त्या त्या यंत्रणेकडे पाठवतो सर. होतं साहेब, यादी इथं द्यायला पाहिजे होती ना. आज मंजुरीसाठीच आहे ना निधी सर. बीबीसीचा काम कोणता निधी देण्याचा? साहेब तुम्ही याच्यामध्ये अजेंडा वाचलेला नाहीये. 6 याच्यामध्ये पैसे दिले, याच्यामध्ये कामाला मान्यता वगैरे काय आम्ही देत नाही साहेब, कामाला निधी वाटपचा काम आहे. डीपीसी निधी वाटपसाठी आहे. 3 दिवस पूर्वी पत्र दिलेला, त्याचा यादी तुम्हाला देण्यात आली. 3 दिवस पूर्वी जे पत्र दिलं 15 तारखेला यादी देण्यात आलेलं आहे. तो या अजेंडामध्ये घेतलेला विषय नाहीये. आपल्या विषयाच्या पर्याय नाही. डीपीसी कशासाठी आहे? डीपीसी कशासाठी आहे? कलेक्टर साहेब आपण समजून घ्या. मंजुरीसाठी आहे. डीपीसी कशासाठी आहे? निधी वाटपासाठी आहे ना. आपल्या विषय 6व्या आता विषय कामाचं आम्हाला माहित नाही बरोबर झाली का नाही झाली, कागदोपत्री झाली, तुम्ही यादी पण नाही देऊन राहिले. तर तुम्हाला मला एक स्पष्ट प्रश्न विचारायचा आहे साहेब, अध्यक्ष महोदय तुमच्याशी, की आम्हाला निधी मिळणार की नाही मिळणार? साहेब, असा निधी कोणाला वितरित केलेला नाही. साहेब मिळणार का नाही, मला एकच प्रश्न आहे. सर्वांचा विचार करतोय, सर्व आमदार खासदारांचा विचार करतात. साहेब नसल मिळणार तर आमचं इथं काही कामच नाही. आम्ही खासदार साहेब एक मिनिट बसा. एक मिनिट खासदार साहेब आम्ही खाली जाऊन बसू. आम्ही खासदार साहेब आम्ही राहू इथं, काही तकलीफ नाही. पालकमंत्री साहेब आम्ही इथंच बसू तुमच्या विषय कसा आहे की आता खासदार साहेब खासदार साहेब